हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचे एक्सरसाइज प्लस मिसलेनियस मधले एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. बरोबर, मागच्या लेक्चरला आपण ते एक्झाम्पल्स बघितलेले पण आहे. बरोबर ना. तर आज आपण पुन्हा मिसलेनियस मधले शेवटचे काही राहिलेले एक्झाम्पल्स, कारण लक्षात घ्या एक्झाम्पल्स थोडेसे मोठे आणि सगळ्या प्रत्येक स्टेप्स तुम्हाला एक्सप्लेन करायला लागतात, त्यामुळे थोडासा वेळ जातोय. बरोबर ना. आणि कसं होतं, व्हिडिओ साधारणतः 25 ते 30 मिनिटापर्यंत ठीक आहे, त्याच्या पुढे म्हटलं तर मुलांचे बघण्याची पण ती मानसिकता राहत नाही, लक्षात घ्या. आणि काय होतं, आता जे लेक्चर सुरू आहे त्यामध्ये बघा काही फार थोडे विद्यार्थीच अभ्यास करतायत, काही डाऊट्स असतील तर ते विचारतायत, पण बऱ्याच जणांचा अजून व्हिडिओ बघतायत की नाही याच्याबद्दल मला थोडीशी शंकाच आहे. कारण काय होतं, जर तुम्ही व्हिडिओज बघत असाल तर काय होतं, तिथं मी प्रत्येक वेळेस मी तुम्हाला होमवर्कला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. बरोबर, काही थोडे विद्यार्थी त्या होमवर्क मधले काही डाऊट्स विचारतात, बाकीचे होमवर्कच्या डाऊट्स विचारत नाहीत. याचा अर्थ एकच होणार आहे की तुम्ही व्हिडिओज बघत नसणार आहे किंवा सिरियसली तेवढं तुम्ही व्हिडिओज बघत नसणार आहे, लक्षात घ्या. कारण मी परत सांगतो तुम्हाला, वेळ आहे तर तुम्ही व्हिडिओज बघा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, काही डाऊट्स असतील तर विचारा. बरोबर ना. आणि मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपलं ऑफलाईन लेक्चर सुरू होतील तेव्हा हे झालेले सगळे पॉइंट, सगळे कन्सेप्ट मी तुम्हाला पुन्हा घेणारच आहे तिथं. पण आता सध्या तोपर्यंत आहे वेळ, तर तो कन्सेप्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आणि जे होमवर्कला एक्झाम्पल्स दिलेले असतील ते एक्झाम्पल्स त्यावेळेस तुम्ही कंप्लीट करा. चालतं. तर बघा, मग आज आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. आजचं एक्झाम्पल काय आहे, इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय ax square plus 2hxy plus by square is equals to 0. आता बघा, हे जे इक्वेशन आहे, दिस इज द जनरल इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री, म्हणजे हे जॉईंट इक्वेशन आहे. आणि हे कसं आहे, होमोजिनियस आहे. आता होमोजिनियस इक्वेशन असेल सेकंड डिग्रीचं, तर याचा अर्थ काय, हे काय रिप्रेझेंट करतं, इट रिप्रेझेंट्स जॉईंट इक्वेशन ऑफ लाइन्स विच पासिंग थ्रू ओरिजिन. म्हणजे त्या दोन लाईन्स काय ओरिजिन मधून पास होत आहेत, ज्यांचं हे जॉईंट इक्वेशन इथं दिलेलं आहे. बरोबर. आणि काय म्हटलंय बघा, इफ द स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय दिस इज द स्क्वेअर ऑफ द स्लोप ऑफ अदर लाइन, देन शो दॅट a square b plus ab square plus 8h cube plus is equals to 6abh हे आपल्याला शो दॅट करायचं आहे. म्हणजे इथं जे रिलेशन दिलेलं आहे ते रिलेशन तुम्हाला स्लोपशी रिलेटेड दिलेलं आहे. म्हणजे एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्क्वेअर बरोबर असेल तर तुम्हाला हा रिझल्ट शो दॅट करायचा आहे. तर मग बघा, ही जे एक्झाम्पल्स आहेत मी तुम्हाला सांगतो, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण, म्हणजे सीईटी असेल, जेडब्ल्यूला असेल, तर तेव्हा सुद्धा असे एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला देतात इक्वेशन, जॉईंट इक्वेशन ऑफ लाइन इज इन जनरल फॉर्म अँड इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ द स्लोप ऑफ अदर, देन दे गिव्ह द ऑप्शन्स. बरोबर. तर इथं मग कुठेतरी इथं मायनस असेल, इथं मायनस असतं, किंवा या ठिकाणी ही टर्म लेफ्टला प्लसच्या फॉर्म मध्ये असते. बरोबर. किंवा 6 च्या जागी 8, या पद्धतीने तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतात. आणि तिथेही तुम्हाला हे एक्झाम्पल जसं आपण आता सॉल्व्ह करतोय त्याच पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे दिलेले कंडिशन काय आहे आणि त्या कंडिशन वरून आपल्याला काय काय रिलेशन्स मिळतात आणि त्याचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. तर जाऊया एक्झाम्पल्सच्या सोल्युशन कडे. सुरुवातीला मी इथं लिहितोय, गिवन इक्वेशन. बरोबर. आता दिलेलं इक्वेशन काय बघा, जनरल फॉर्म आहे ax square plus 2hxy plus by square is equals to 0. बरोबर. बाय द गिवन कंडिशन, बघा, इफ स्लोप ऑफ वन लाइन इज इक्वल्स टू m. समजा त्या ज्या दोन लाईन्स आहेत ज्यांचं कंबाईन इक्वेशन इथं तुम्हाला दिलेलं आहे आणि त्या दोन्ही लाईन्स काय होत आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत. बरोबर ना. जर त्या दोन मधल्या एका लाईनचा स्लोप जर मी m मानला तर काय होणार बघा, देन स्लोप ऑफ अदर लाईन काय येणार सांगा, m स्क्वेअर. कारण एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्लोपच्या स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे एका लाईनचा स्लोप आपण m सपोज केला तर ऑब्व्हियसली सेकंड लाईनचा स्लोप काय होणार आहे, m स्क्वेअर होणार आहे. बरोबर ना. मग m आणि m स्क्वेअर हे काय, दीज आर द स्लोप्स ऑफ दॅट टू लाईन्स. आता मग आपल्याला माहित आहे, जर त्या दिलेल्या होमोजिनियस इक्वेशन लाईन्स इक्वेशन असेल, बरोबर,
आणि त्या लाईन्स म्हणजे जे दोन लाईन्स आहेत त्यांचे जर आपल्याला स्लोप्स माहित असतील तर आपल्याला माहित आहे सम ऑफ द स्लोप्स इज इक्वल टू -2h बाय बी आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स इज इक्वल टू a बाय बी. बरोबर ना. तर बघा मग वी नो आपल्याला माहित आहे सम ऑफ द स्लोप्स म्हणजेच m प्लस m स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार आहे -2h डिवाइड बाय b. म्हणजे m हा एका लाईनचा स्लोप आहे त्याच्यानंतर सेकंड लाईनचा स्लोप काय होणार आहे m स्क्वेअर. त्या दोघांची सम बरोबर काय तर -2h बाय b. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स m इंटू m स्क्वेअर इज इक्वल टू काय तर a बाय b. म्हणजे मला सांगा मग इथं काय येतं m इंटू m स्क्वेअर म्हणजेच m क्यूब बरोबर काय आलं a बाय b. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 2. आणि आता मग बघा m प्लस m स्क्वेअर आणि m क्यूब या व्हॅल्यूज आपल्याला h a आणि b च्या फॉर्म मध्ये मिळालेले आहे आणि जे आपल्याला शोधायला करायचं आहे ते सुद्धा काय बघा a b आणि h च्याच फॉर्म मध्ये आहे. तर मी आता इथं काय करतोय टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 चं काय करा टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड ऑफ इक्वेशन 1. इक्वेशन 1 चं काय करा दोन्ही साइडचा क्यूब घ्यायचा आपल्याला. आता जर क्यूब घेतला तर काय येतं बघा यस m प्लस m स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब इज इक्वल टू यस आता m प्लस m स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब दोन्ही बाजूचा क्यूब घ्यायचा आहे इज इक्वल टू काय तर -2h बाय b ब्रॅकेटचा क्यूब. बरोबर ना. म्हणजेच m प्लस m स्क्वेअरचा क्यूब म्हणजे -2h बाय b ब्रॅकेटचा पण क्यूब झाला. आणि आता मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा a प्लस b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन आपल्याला माहित आहे. काय एक्सपान्शन आहे बघा यस a प्लस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब प्लस b क्यूब प्लस काय आहे 3ab ब्रॅकेट मध्ये a प्लस b म्हणू शकता. कारण बघा ना a प्लस b ब्रॅकेट क्यूबचं एक्सपान्शन काय येतं a क्यूब प्लस b क्यूब प्लस 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर. मग 3a स्क्वेअर b प्लस 3ab स्क्वेअर या दोन्ही टर्म मधून आपण 3ab कॉमन घेतलं मग आतमध्ये काय राहतं a प्लस b. बरोबर. मग हाच कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. बघा मग m प्लस m स्क्वेअर ब्रॅकेटचा क्यूब आहे देअरफॉर मग LHS काय ते बघा या m ला मी a मानतो आणि m स्क्वेअर ला मी b मानतो व्हॅल्यूज ठेवायचे. मग काय येतं बघा m क्यूब प्लस m स्क्वेअरचा क्यूब म्हणजे a चा क्यूब प्लस b चा क्यूब आणि प्लस किती बघा 3m इंटू m स्क्वेअर आणि ब्रॅकेट मध्ये काय बघा यस m प्लस m स्क्वेअर. लक्षात येतं का बघा काय केलं a च्या जागी m स्क्वेअर आणि b च्या जागी काय म्हणजे a च्या जागी m आणि b च्या जागी आपण m स्क्वेअर पुट केलेला आहे. मग काय मिळतं तुम्हाला a क्यूब प्लस b क्यूब म्हणजे m चा क्यूब प्लस m स्क्वेअरचा क्यूब प्लस 3ab म्हणजे 3m m स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये m प्लस m स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू इकडं राईट साइडला बघा -2h बाय b ब्रॅकेटचा क्यूब आहे निगेटिव्हचा क्यूब हा निगेटिव्ह येणार आहे. तर बघा मग 2h चा क्यूब किती येणार आहे 2 चा क्यूब 8h क्यूब डिवाइड बाय b क्यूब. लक्षात आलं का बघा. आता हे पुढे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे तर काय सिम्प्लिफाय करूया बघा m क्यूब प्लस आता इथं जे आपल्याला व्हॅल्यूज माहित आहेत कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज माहित आहेत बघा. एक तर आपल्याला m प्लस m स्क्वेअरची व्हॅल्यू माहित आहे आणि त्याच्यानंतर m क्यूबची व्हॅल्यू माहित आहे. मग मी इथं काय करतोय हा m स्क्वेअरचा क्यूब आहे म्हणजे हे m रेस टू काय झालं 2 इंटू 3 6 कारण a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n असेल तर a रेस टू m इंटू n होतं आणि प्लस पुढं किती येतं 3m क्यूब m प्लस m स्क्वेअर इज इक्वल टू -8h क्यूब डिवाइड बाय b क्यूब. लक्षात घ्या मला वाटतं की आता आपण उत्तराच्या जवळ आलोय. इथं फक्त आता आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायचे. मग काय करूया बघा तिथं m क्यूब प्लस हा जो m रेस टू 6 आहे तो मी m क्यूबचा स्क्वेअर लिहू शकतोय ना कारण 3 2 6 होतं आणि प्लस पुढं 3m क्यूब m प्लस m स्क्वेअर इज इक्वल टू -8h क्यूब डिवाइड बाय b क्यूब. आणि आता या ठिकाणी बघा फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण m प्लस m स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवू शकतोय त्याबरोबर m क्यूब ची पण व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करू शकतोय. तर पुट करूया m क्यूब ची व्हॅल्यू किती आहे बघा दॅट इज a बाय b प्लस या ठिकाणी a बाय b चा स्क्वेअर
प्लस पुढं 3 इंटू ए बाय बी आणि एम प्लस एम स्क्वेअर किती आहे बघा -2h डिवाइड बाय बी आणि इथे मी काय करतोय मायनस प्लस इकडे लेफ्टला घेतलं मी 8h क्यूब डिवाइड बाय बी क्यूब इज इक्वल्स टू काय येतं 0. इथपर्यंत लक्षात आलं का बघा सर्वांना. काय केलं फक्त ही राईटची टर्म जी आहे -8h क्यूब बाय बी क्यूब ती मी लेफ्टला ट्रान्सफर केलेली मायनसचा प्लस झाला आणि इथं एम क्यूबच्या जागी ए बाय बी ठेवलं आणि एम प्लस एम स्क्वेअरच्या जागी -2h अपॉन बी पुट केलेलं आहे. आणि आता हे आपण सिम्प्लिफाय करूया किती येतं बघा मग येस ए बाय बी प्लस हे झालं ए स्क्वेअर बाय बी स्क्वेअर. आता प्लस मायनस इथे काय येणार आहे -3 2 6 डिवाइड बाय किती येतं बघा बी स्क्वेअर 6ah डिवाइड बाय बी स्क्वेअर आणि प्लस किती येतं 8h क्यूब डिवाइड बाय बी क्यूब इज इक्वल्स टू किती आलं 0. आता याच्या पुढे काय करूया बघा आपल्याला डिनॉमिनेटर तर सेम करायचं आहे. मग त्यासाठी बघा डिनॉमिनेटर मध्ये जर बी स्क्वेअर आणि बी क्यूबच्या टर्म्स आहेत मग मी काय करतोय मल्टिप्लाय बोथ साइड बाय बी क्यूब म्हणजे दोन्ही बाजूला आपण काय करूया बी क्यूब न मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाय बोथ साइड बाय बी क्यूब म्हणजे दोन्ही साइडला आपण काय करूया बी क्यूब न मल्टिप्लाय करूया. आता जर दोन्ही साइडला बी क्यूब न मल्टिप्लाय केलं तर काय काय बदल होणार आहे बघा ए बाय बी आहे या हा बी त्या बी क्यूब मधल्या एका बी बरोबर कॅन्सल झाला म्हणजे राहिलं काय ए बी स्क्वेअर प्लस पुढं बी स्क्वेअर आहे बी क्यूब मधल्या बी स्क्वेअर बरोबर कॅन्सल झाला म्हणजे राहिला बी म्हणजेच किती येणार आहे ए स्क्वेअर बी. आता मायनस याच्यानंतर पुढं 6ah अपॉन बी स्क्वेअर आहे बी क्यूब मधला बी स्क्वेअर या बी स्क्वेअर बरोबर कॅन्सल झाला म्हणजे एक बी त्या ठिकाणी राहिला म्हणजे 6abh आणि प्लस पुढं 8h क्यूब अपॉन बी क्यूब कॅन्सल सो व्हॉट रिमेन्स 8h क्यूब इज इक्वल्स टू 0. लक्षात आलं का बघा काय केलं बी क्यूब न प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं. आता बी क्यूब न जर इथं मल्टिप्लाय केलं क्यूब मधला एक बी या बी बरोबर झाला म्हणजे बी स्क्वेअर राहिला इथं बी स्क्वेअर बरोबर कॅन्सल झाला म्हणजे एक बी राहिला बी स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे एक बी राहिला बी क्यूबला बी क्यूब कॅन्सल झाला म्हणजे 8h क्यूब या ठिकाणी राहिलेला आहे बरोबर. आणि मग इथं आता काय करा बघा जे आपल्याला शो दॅट करायचं आहे त्या फॉर्म मध्ये आपण आलेलो आहे. फक्त इथं काय करायचं आहे हा जो -6abh आहे तो राईट साइडला तुम्हाला ट्रान्सफर करायचा आहे. मग किती येतं बघा therefore ab स्क्वेअर प्लस a स्क्वेअर बी प्लस 8h क्यूब इज इक्वल्स टू 6abh अँड दॅट इज द फायनल सोल्युशन. आणि आपल्याला हेच शो दॅट करायचं होतं. तुम्हाला दिलेलं कंडिशन काय होती एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या स्क्वेअर बरोबर असेल तर तुम्हाला शो दॅट काय करायचं होतं ए स्क्वेअर बी प्लस ab स्क्वेअर प्लस 8h क्यूब इज इक्वल्स टू 6abh. आपण सिंपल कंडिशन्स यूज केलेले आहेत त्यावरून इक्वेशन्स मिळाले ते सोडून क्यूबचे आपण एक्सपान्शन या ठिकाणी यूज केलेला आहे त्याचा यूज केला सिम्प्लिफाय केलं आणि आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे. तर सर्वांना हे एक्झाम्पल लक्षात आले का बघा. आता असंच आपण पुढचं एक्झाम्पल पण बघणार जाऊया सेकंड एक्झाम्पल कडे. काय बघा सेकंड एक्झाम्पल प्रूव्ह दॅट द प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर्स ड्रॉन फ्रॉम px1y1 टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय ax स्क्वेअर प्लस 2hx प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 इज ax1 स्क्वेअर प्लस 2hx1y1 प्लस by1 स्क्वेअर डिवाइड बाय रूट a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर. तर आता बघा इथं तुम्हाला काय करायचं आहे परपेंडिक्युलर डिस्टन्सचा कन्सेप्ट यूज करायचा आहे जो तुम्हाला 11th मध्ये झालाय. आठवतो का बघा काय तो कन्सेप्ट जर px1y1 हा पॉइंट असेल या पॉइंट पासून समजा ही लाईन आहे दॅट इज ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 ही ती लाईन आहे बरोबर. आणि या पॉइंट P पासून या लाईन वरती काय केलेलं आहे परपेंडिक्युलर टाकलेलं आहे. तर मग या पॉइंटचं या लाईन पासूनचं हे जे डिस्टन्स आहे दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे त्याला आपण d म्हणूया. तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करतोय बघा आठवतो का तुम्हाला. तर परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे ax1 प्लस by1 प्लस c आणि डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये किती येतं a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. म्हणजे काय केलं या ठिकाणी
ax प्लस by प्लस c बरोबर 0 ही लाईन आहे आणि p x1 y1 हा पॉइंट इथून आपण याच्यावरती परपेंडिक्युलर टाकला तर हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण कसं फाइंड आउट करतोय एक्स वाय च्या जागी दिलेले जे लाईनचे इक्वेशन आहे ते एक्स आणि वाय च्या जागी ते पॉइंट्स x1 y1 पुट करा आणि प्लस c डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये x चा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर प्लस y चा कोएफिशियंट त्याचा स्क्वेअर. लक्षात घ्या या फॉर्म्युल्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे त्यामुळे हा फॉर्म्युला अगोदर व्यवस्थित बघा लक्षात येतो का कारण x1 y1 point ax plus by plus c is equals to 0 this is the line and we want to find that perpendicular distance बरोबर आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स कसं मिळणार आहे तुम्हाला ax1 plus by1 plus c डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. मग याच फॉर्म्युलाचा यूज करून तुम्हाला हा रिझल्ट शो दॅट करायचा आहे. तर बघा मग जाऊया याच्या सोल्युशन कडे. गिवन इक्वेशन ऑफ लाइन काय बघा जनरल फॉर्म आहे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आता बघा हा जो जनरल फॉर्म आहे हा जनरल फॉर्म कोणत्या दोन लाईन्सचं जॉइंट इक्वेशन आहे हा जनरल फॉर्म त्या दोन लाईन्सचं जनरल इक्वेशन आहे ज्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत बरोबर. आणि आपल्याला माहित आहे जर लाईन ही ओरिजिन मधून पास होत असेल तर y बरोबर काय येतं mx हे त्याचं इक्वेशन असणार आहे. मग त्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचे स्लोप समजा आपण m1 आणि m2 गृहीत धरलं म्हणजे सपोज स्लोप ऑफ दॅट टू लाईन्स आर m1 and m2 then what is the equation of that two lines y is equals to m1x y is equals to m2x बरोबर ना. आणि मग इथं आपल्याला माहित आहे आता बघा m1 m2 are slopes of that two lines त्या दोन लाईनचा स्लोप काय आहे m1 आणि m2 आहे असं आपण सपोज करूया. मग मला सांगा सम ऑफ द स्लोप्स m1 प्लस m2 किती येतं -2h डिवाइड बाय p m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 काय येतं दॅट इज a बाय b. लक्षात आलं का बघा म्हणजे सम ऑफ द स्लोप्स इज इक्वल्स टू मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स वाय अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स इज इक्वल्स टू कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय स्क्वेअर. तर हे दोन रिझल्ट आपल्याला माहित आहे लक्षात घ्या याचाच यूज आपल्याला या ठिकाणी करायचा आणि हे सिम्प्लिफाय करायचं आहे. तर लक्ष द्या व्यवस्थित. आता बघा दॅट टू लाईन्स आर आता m1 m2 हे त्यांचे स्लोप्स आहेत तर त्या दोन लाईन्सचे इक्वेशन काय असणार आहे y इज इक्वल्स टू m1x अँड y इज इक्वल्स टू काय म्हणू शकतोय m2x. या त्या दोन लाईन्स असणार आहेत. का हो या दोन लाईन्स कारण y इज इक्वल्स टू mx इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाईन विच पासिंग थ्रू ओरिजिन बरोबर ना. y बरोबर mx हे काय आहे इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे बरोबर. मग इथे ज्या दोन लाईन्स आहेत त्यामध्ये एका लाईनचा स्लोप m1 आहे दुसऱ्याचा स्लोप m2 आहे तर त्या दोन लाईन्सचे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये येणार आहे y इज इक्वल्स टू m1x अँड y इज इक्वल्स टू m2x. मग इथं मी आता काय करतो बघा देअरफॉर मी पहिली लाईन म्हणतो L1 y मी त्या बाजूला ट्रान्सफर करतो ते इक्वेशन काय असणार आहे m1x मायनस y इज इक्वल्स टू 0 ही आहे पहिली लाईन बरोबर. आणि त्याच पद्धतीनं सेकंड लाईन मी म्हणतो L2 काय असणार बघा ती लाईन m2x मायनस y इज इक्वल्स टू 0. या त्या दोन लाईन्स आहेत ज्यांचं कंबाईन इक्वेशन काय येतं ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 बरोबर ना. आता मग इथं x1 y1 हा जो पॉइंट आहे त्या x1 y1 या पॉइंट पासूनचं L1 चं परपेंडिक्युलर डिस्टन्स आणि x1 y1 या पॉइंट पासूनचं L2 या लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्या दोन्ही परपेंडिक्युलर डिस्टन्सचा प्रोडक्ट आपल्याला एवढा येतो हे शोधण्यात करायचं आहे. तर बघा मग मला सांगा x1 y1 हा पॉइंट आहे x1 y1 हा पॉइंट आहे. मग या पॉइंटचं L1 पासूनचं आणि या पॉइंटचं L2 पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स त्यांचा प्रोडक्ट आपल्याला एवढा येतो हे शोधण्यात करायचं आहे. आता इथे मी काय करतोय बघा x1 y1 या पॉइंट पासून L1 या लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स
इज इक्वल टू मी D1 म्हणतोय आणि याच पॉइंट पासून L2 या लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स मी काय म्हणतोय D2 म्हणतोय, बरोबर ना. आणि बघा ना, परपेंडिक्युलर डिस्टन्सचा फॉर्म्युला मी पुन्हा एकदा या ठिकाणी इथं लिहितोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला असा आहे x1 y1 हा पॉइंट आहे P समजा, इथून समजा मी इथं परपेंडिक्युलर टाकलं, लाईनची इक्वेशन काय आहे ax plus by plus c is equals to 0. This is the equation of that line. तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, तर d is equals to mod ax1 by1 plus c divide by स्क्वेअर रूट मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर या फॉर्म्युल्याचा आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर जाऊया मग. बघा आता D1 आणि D2 आपण या ठिकाणी फाइंड आउट करूया. तर मला सांगा x1 y1 हा पॉइंट आहे, L1 ची इक्वेशन तुम्हाला माहित आहे. मग इथं तुम्ही जेव्हा D1 काढाल, देअरफॉर मग D1 इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा. D1 साठी तुम्ही काय करणार, लाईनचं जे इक्वेशन आहे तिथं x च्या जागी x1 y च्या जागी y1 ठेवा, बरोबर ना. आणि डिवाइड बाय म्हणजे x च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर प्लस y च्या कोइफिशियंटचा स्क्वेअर, त्यांची सम इनसाइड अ स्क्वेअर रूट साइन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. बघा मग D1 बरोबर काय येणार आहे m1 x1 मायनस y1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये m1 चा स्क्वेअर प्लस y चा कोइफिशियंट आहे -1 पण त्याचा स्क्वेअर केला तो किती आला +1. म्हणजे D1 तुम्हाला किती मिळालं बघा, m1 x1 मायनस y1 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये m1 स्क्वेअर प्लस 1 आलं, बरोबर. सिमिलरली मला सांगा आता D2 किती येणार आहे बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ D2 म्हणजे सेकंड लाईन जी आहे m2x मायनस y बरोबर 0 या लाईनचं x1 y1 पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग ते काय येणार आहे m2x2 मायनस y2 अपॉन स्क्वेअर रूट मध्ये m2 स्क्वेअर प्लस 1. मग बघा D2 किती येणार आहे इथं, यस m2x1 मायनस y1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये काय असेल बघा m2 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर, परत इथं किती येणार आहे 1. आणि आता आपल्याला या दोन्हींचा प्रोडक्ट करायचा आहे आणि तो प्रोडक्ट एवढा येतो हे शो दॅट करायचं. कारण बघा ना, प्रूव्ह दॅट द प्रोडक्ट ऑफ लेंथ ऑफ परपेंडिक्युलर्स ड्रॉन फ्रॉम x1 y1 टू द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द जनरल फॉर्म इज, हा तुम्हाला प्रोडक्ट शो दॅट करायचा आहे. लक्षात घ्या या ठिकाणी तुम्हाला एखादी पर्टिक्युलर लाईन जर दिलेली असेल म्हणजे x स्क्वेअर प्लस 2xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0 म्हणजे आणि ते परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे जे आहे त्यांचा प्रोडक्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण तुम्हाला हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये थिओरिटिकल पॉइंट्स आहेत आणि ते थिओरिटिकल पॉइंट्स वरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स भरपूर तयार करता येतात. आपण जनरलचे एक्झाम्पल्स बघितलं, तुम्हाला त्या ठिकाणी A H B च्या किमती बदलून एक्झाम्पल्स विचारले जाऊ शकतात. त्यामुळे कॅल्क्युलेशन्स चालू असताना म्हणजे जे हे कॅल्क्युलेशन तुम्ही बघा व्यवस्थित, तुम्ही स्वतः एकदा एक्झाम्पल सॉल्व्ह करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः एक्झाम्पल सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात येणार नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे माझी विनंती आहे सर्वांना, ही एक्झाम्पल्स तुम्ही एकदा तरी सॉल्व्ह करा, ऍटलीस्ट वन्स एकदा तरी ती एक्झाम्पल्स तुम्ही प्रॅक्टिस करा, समजून घ्या. नाही लक्षात आलं तुम्ही कधीही विचारा, मी उत्तर सांगेन, बरोबर. पण तुम्ही बघा एक्झाम्पल्स बघा नक्की. तर मग इथं आता D1 D2 बाय द गिवन कंडिशन यांचा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. D1 इंटू D2 म्हणजेच काय येणार आहे बघा m1 x1 मायनस y1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये m1 स्क्वेअर प्लस 1 इंटू इथं काय असेल बघा m2 x1 मायनस y1 डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये m2 स्क्वेअर प्लस 1, बरोबर ना. आता या ठिकाणी मग इथं काय करूया, इनसाइड सेम एकाच मॉड्युलसच्या अंडर आपण हे सगळं कॅल्क्युलेशन्स करूया. बघा हा जो प्रोडक्ट आहे तो काय येणार आहे m1 x1 मायनस y1 m2 x1 मायनस y1 आणि डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये m1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रूट मध्ये m2 स्क्वेअर प्लस 1 प्रोडक्ट केलेला आहे, बरोबर ना. आणि आता मग इथं सिम्प्लिफाय करूया ना, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया. काय येतं बघा, जर मल्टिप्लिकेशन केलं तर यस मॉड्युलस मध्ये m1 x1 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, किती येतं बघा यस m1 m2 काय येतं x1 स्क्वेअर, काय आलं बघा m1 x1 m2 x1, बरोबर ना. म्हणजेच काय ते m1 m2 इंटू x1 चा स्क्वेअर.
नंतर m1x1 नी y1 ला मल्टिप्लाय करा प्लस मायनस मायनस m1x1 y1 लक्षात आलं का बघा. आणि पुढे आता मायनस y1 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा या सेकंड ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला, म्हणजेच किती येणार मायनस m2 काय येतं बघा x1 y1 आणि पुढे मायनस y1 प्लस y1 चा स्क्वेअर आला बरोबर ना. आणि डिवाइड बाय बघा आता या ठिकाणी काय येतं रूट इंटू रूट, आपण इनसाइड सेम रूट लिहू शकतोय. काय येतं बघा मग इथं m1 चा स्क्वेअर प्लस 1 आणि m2 चा स्क्वेअर प्लस 1. कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा लक्षात येतं का, कारण कॅल्क्युलेशन समजायला पाहिजे. आणि आता मग याच्या पुढे आपण काय करू शकतो बघा, जर या दोन टर्म्स व्यवस्थित बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी x1 y1 कॉमन आहे बरोबर. म्हणजे इथून आपण मायनस x1 y1 जर कॉमन घेतलं तर आतमध्ये m1 प्लस m2 राहणार आहे बरोबर ना. आणि इथं m1 m2 आहे, प्रोडक्ट आहे, इथं सम येईल. इथं पण तुम्ही कॅल्क्युलेशन केला तर इथंही तुम्हाला त्याच फॉर्म मध्ये हे सिम्प्लिफाय होणार आहे. तर सिम्प्लिफाय करूया, जे येईल ते आपण कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी करायचं आहे. काय येतं बघा मग मॉड्युलस मध्ये m1 m2 x1 चा स्क्वेअर. आता इथे मी काय करतो मायनस x1 y1 मी कॉमन घेतो, म्हणजे आतमध्ये m1 प्लस m2 राहील आणि प्लस पुढं काय येतं y1 चा स्क्वेअर. आणि दिस होल डिवाइड बाय या सगळ्याच्या डिनॉमिनेटर मध्ये पुन्हा मला इथं डिनॉमिनेटर मध्ये पण काय करायचं स्क्वेअर, म्हणजे त्यांचा प्रोडक्ट करायचा आहे लक्षात घ्या. मग m1 स्क्वेअर इंटू m2 स्क्वेअर म्हणजेच काय झालं m1 m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहितो मी, कारण m1 चा स्क्वेअर इंटू m2 चा स्क्वेअर म्हणजेच काय येतं m1 m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. नंतर पुढं m1 स्क्वेअर न मल्टिप्लाय करा 1 ला m1 स्क्वेअर आलं प्लस m2 स्क्वेअर न मल्टिप्लाय करा किती m2 स्क्वेअर म्हणजे 1 न मल्टिप्लाय केला आणि प्लस किती येतं 1 इंटू 1 आलेलं आहे बघा. डिनॉमिनेटर मध्ये जो रूट आहे त्यामध्ये पण आपण प्रोडक्ट केलेला आहे. काय केलं m1 स्क्वेअर न प्रत्येकाला मल्टिप्लाय केलं, नंतर 1 ने आपण प्रत्येकाला मल्टिप्लाय केलेलं आहे. इथपर्यंतच्या स्टेप्स व्यवस्थित लक्षात आले सर्वांना. आता याच्या पुढे सिम्प्लिफाय करूया बघा. m1 m2 ची व्हॅल्यू ठेवूया, m1 प्लस m2 ची व्हॅल्यू ठेवूया, इथं पण m1 m2 ची व्हॅल्यू पुट करूया बरोबर ना. म्हणजेच काय येतं बघा या ठिकाणी m1 m2 किती येतं बघा a बाय b, म्हणजे हा a बाय b x1 चा स्क्वेअर झाला मायनस या ठिकाणी x1 y1 m1 प्लस m2 किती येतं बघा सम किती आहे मायनस 2h अपॉन b आणि प्लस किती आहे बघा y1 चा स्क्वेअर. आणि दिस होल डिवाइड बाय कम्प्लीट डिनॉमिनेटर मध्ये काय येतं बघा स्क्वेअर रूट मध्ये m1 m2 आहे, m1 m2 किती येतं प्रोडक्ट a बाय b चा स्क्वेअर आणि प्लस या ठिकाणी आता m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर आहे बरोबर ना. आता m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर आपण असं लिहू शकतोय m1 प्लस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस किती हो 2m1 m2 आणि प्लस किती 1. काय केलं बघा, कारण m1 m2 चा स्क्वेअर केला तर तो एक्सपान्शन काय येणार आहे m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर प्लस 2m1 m2, पण 2m1 m2 मायनस 2m1 m2 म्हणजे राहिलं काय m1 स्क्वेअर प्लस m2 स्क्वेअर. ते आपण इथं कन्वर्ट केलं आणि आता इथंही आपल्याला ते व्हॅल्यूज पुट करायचे. तर बघा मग याच्या पुढे आता काय येणार आहे व्यवस्थित लक्ष द्या. याच्या पुढची स्टेप आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे. मॉड्युलस मध्ये a बाय b x चा स्क्वेअर मायनस मायनस प्लस किती येतं बघा त्या ठिकाणी 2h अपॉन b इंटू x1 y1 आणि प्लस किती आहे बघा y1 चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय डिनॉमिनेटर मध्ये बघा स्क्वेअर रूट मध्ये यस a स्क्वेअर बाय b स्क्वेअर a बाय b चा स्क्वेअर आहे प्लस आता इथे m1 प्लस m2 काय बघा सम ऑफ दॅट स्लोप्स मायनस 2h बाय b ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मायनस किती येतं बघा 2 m1 m2 किती आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m1 m2 a बाय b आणि प्लस 1 आहे तसं. फक्त इथं काय केलेलं तुम्ही व्हॅल्यूज पुटअप केले आहेत लक्षात घ्या. आणि त्या व्हॅल्यूज आपल्याला आता फक्त सिम्प्लिफाय करायचे आहेत एवढंच काम आहे. आणि हे सिम्प्लिफाय केलं की आपल्याला हा रिझल्ट मिळणार आहे. जाऊया पुढच्या स्टेपला. काय येते इथं आता a बाय b x स्क्वेअर प्लस 2h बाय b x1 y1 प्लस y1 स्क्वेअर आहे बरोबर ना. मग इथं आता असं लिहितो मी a बाय b x स्क्वेअर प्लस
इथं x1 स्क्वेअर आहे, x नाही x1 स्क्वेअर प्लस ट्वाइस h बाय b x1 y1 प्लस y1 चा स्क्वेअर आणि डिवायडेड बाय स्क्वेअर रूट मध्ये सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. बघा काय काय येतं, a स्क्वेअर बाय b स्क्वेअर. आता इथं मायनस 2h बाय b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे बाळांनो, म्हणजेच किती येणार आहे प्लस 4h स्क्वेअर बाय b स्क्वेअर मायनस किती 2a बाय b आणि प्लस किती 1. लक्षात आलं का बघा. आणि आता मी काय करतोय बघा, इथं डिनॉमिनेटर मध्ये पण मला सिम्प्लिफाय करायचं आहे, न्यूमरेटर मध्ये पण मला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर मी काय करतोय, डिनॉमिनेटर मध्ये आणि न्यूमरेटर मध्ये बघा थोडंसं कॅल्क्युलेशन व्यवस्थित लक्ष द्या. मला b न मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. पण तुम्हाला हे माहित आहे का बघा, म्हणजे हा जो b आहे हा b म्हणजेच काय होतो स्क्वेअर रूट मध्ये b स्क्वेअर झाला ना. मी जर म्हटलं न्यूमरेटरला मला b न मल्टिप्लाय करायचा आहे, याचा अर्थ काय होतोय, हा b म्हणजेच काय आहे स्क्वेअर रूट b स्क्वेअर. म्हणजे तुम्ही न्यूमरेटरला b न मल्टिप्लाय करताय तर डिनॉमिनेटरला तुम्ही काय करू शकताय रूट मध्ये b स्क्वेअर न मल्टिप्लाय करणार आहे, बरोबर ना. तर मल्टिप्लाय करूया, बघा काय होतं. येस b न मल्टिप्लाय केलं दॅट इज a x1 स्क्वेअर, b ला b कॅन्सल प्लस ट्वाइस h x1 y1 प्लस b y1 स्क्वेअर आणि डिवाइड बाय रूट मध्ये बघा इथं b म्हणजेच काय आहे b स्क्वेअर आहे, मग b स्क्वेअर कॅन्सल म्हणजे राहिला a स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर मायनस इथं एक बी बरोबर गेला म्हणजे मायनस 2ab आणि प्लस किती हो b स्क्वेअर. काय करतो बघा, सीधं डिनॉमिनेटर स्क्वेअर रूट मध्ये जर बघितला a स्क्वेअर प्लस 4h स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मी इथं काय करतोय बघा, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर या तीन टर्म्स मी एका ब्रॅकेट मध्ये घेतोय, बरोबर. तर बघा मग इथं काय होणार आहे d1 इंटू d2 प्रोडक्ट ऑफ दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन दॅट पॉइंट अँड लाइन्स a x1 स्क्वेअर प्लस ट्वाइस h x1 y1 प्लस b y1 स्क्वेअर डिवाइड बाय इनसाइड स्क्वेअर रूट साइन काय येते इथं, यस a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर आणि प्लस किती बघा 4h स्क्वेअर. काय केले या ठिकाणी बघा, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर या तीन टर्म्स एका ब्रॅकेट मध्ये घेतल्या प्लस 4h स्क्वेअर आहे तसाच ठेवलेला आहे, बरोबर. आणि मग इथे जर आपण व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येणार आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर कशाचं एक्सपान्शन आहे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर दॅट इज एक्सपान्शन ऑफ a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. आणि म्हणून मग फायनली किती येतं बघा, मग d1 इंटू d2 इज इक्वल्स टू a x1 स्क्वेअर प्लस ट्वाइस h x1 y1 प्लस b y1 स्क्वेअर आणि डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये किती येतं बघा a मायनस b चा स्क्वेअर प्लस किती 4h स्क्वेअर. निबांनो हेच आपल्याला शो दॅट करायचं आहे, बरोबर. तर सर्वांना लक्षात आलं का बघा, या टाइपचे एक्झाम्पल्स म्हणजे हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी पण विचारले जाऊ शकतात. तर मग आता सर्वांना हे जर हा क्वेश्चन लक्षात आला असेल तर बाळांनो या टाइपचे एक्झाम्पल्स तुम्ही बघा. आपण पुढच्या लेक्चरला आणखी काही यातले एक्झाम्पल्स आणि ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स बघणार आहोत, बरोबर. आणि त्यानंतर मग आपण पुढचा म्हणजे पार्ट 2 चा पहिला टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत.